चल दाखवते। तुमची पण लहान मुलं जर स्प्राउट्स वगैरे खात नसतील तर या पद्धतीने रेसिपी बनवून बघा, त्यांना कळणार पण नाही। त्यासाठी मी घेतलेले इथे मोड आलेले मूग आणि थोडासा पालक, हे सगळं छान चॉप करून घ्यायचं। त्यात तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। मी गाजर आणि कांदा ॲड केलेला। त्यात थोडंसं बेसन पीठ टाकलं, थोडेसे बेसिक मसाले ॲड केले, तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छान मळून घ्यायचं। अगदी आपण थालीपीठाला कसं कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचं। जास्त पाणी ॲड करायची गरज नाही, कारण की भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं। आणि त्यानंतर लगेच तव्याला थोडंसं मी तूप लावलं आणि आपण थालीपीठ भाजतो त्याप्रमाणे छोटे छोटे पॅनकेकच्या आकारात ते थापून घेतले। त्यावर थोडेसे तीळ टाकले, त्यामुळे ते अजून छान टेस्टी आणि हेल्दी बनतात। दोन्हीकडून छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आणि मग झाले आपले छोटे मिनी थालीपीठ रेडी। त्याला तुम्ही छोटे पॅनकेक म्हणा, चिला म्हणा, नाही तर थालीपीठ म्हणा, काही म्हणा, पण टेस्ट तर मात्र एक नंबर लागते। आणि असे जर मुलं स्प्राउट्स खायला कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने जर दिले तर त्यांना कळत पण नाही। थोडासा सॉस टाकून दिला तर अजून त्याची टेस्ट छान लागते।